जवळपास 80,000 रुपये आम्ही आतापर्यंत 10 वेळेस कंपनीला गेलो. कंपनीमध्ये कधीही गेला ती गेट बंद करून घेतात, शेतकऱ्याला आत येऊ देत नाही. आतापर्यंत लोकांनी सीडचे पैसे घेऊन खर्च करून टाकले, पण ह्या शेतकऱ्याला न्याय नाही. आम्ही अनेक वेळेस गेलो, सीड केला, सीडचे पैसे बंद केले, ते पैसे भेटून जाऊ, चेक द्याला तो कोण पाहून सांगा. ते पण शेतकरी तिथं थांबलेले कोर्टामध्ये माझ्यासोबत होते. आणि सिंचन विहिरीचे पैसे डायरेक्ट सरकारने डीबीटीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर इकडे समोर रोजगार हमीतून जमा करण्याऐवजी अतिवृष्टीचं अनुदान शासनाने जालना जिल्ह्याचं त्वरित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डेबिट करावं. त्याच्यानंतर पीक विम्याचे ट्रिगर काढल्यामुळं आमच्या शेतामध्ये असलेला पूर्ण कापूस, फुटलेला कापूस, तो पूर्ण पाण्यामध्ये आता सध्या 8 दिवस म्हणून पाऊस चालू आहे ना, पूर्ण कापूस बेकामी झालेला आहे. आता या कापसाला मार्केटमध्ये न्यायचं म्हणलं तर त्याला कापूस तो खराब म्हणून मार्केटवरली त्याला 5,000-4,000 रुपये क्विंटलच्या भावाने घेणार आहे. शासनाने प्रत्येक आडतीवर दबाव त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे की आडतीओले सध्या शेतकऱ्याचा माल 2,000, 3,000, 3,800 अशा भावाने माल घेतात आडतीओले, ती बी शेतकऱ्याची फसवणूक करतात. आता या कापसाची तशी नुकसान होणार आहे. 3 ट्रिगर पीक विम्याचे काढल्यामुळं आम्हाला पीक विमा, कुठल्याही प्रकारचा पीक विमा आम्हाला शेतकऱ्याला भेटणार नाही. आणि अनेक अशा भावना माझ्या डोक्यामध्ये रातभरपासून सतत होत्या आणि माझ्या डोकं मला रात्रभर झोपणे आली. मला सांगा दादा, तुम्ही कुठले कोणत्या गावचे? माझं गाव माळ सोनदेव, तालुका जिल्हा जालना. नाव काय तुमचं? नाव महादेव किसन सोळुंके. काय आज आंदोलन काय? तुमची मागणी काय नेमकी? माझी मागणी ही, मी जे बोललो ना आतापर्यंत, ही माझी मागणी आहे. आंदोलन काय? हा, याच्या अगोदर मागण्या केलेल्या आहे. हे काय आता हे पत्र जर म्हणलं तर तुम्ही 2024चं पत्र आहे. अद्याप मी कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं होतं. मंत्री हे पहा, सुधीर मुनगंटीवार साहेब मुंबई, जिल्हा अधिकारी साहेब जालना, वन विभाग अधिकारी जालना, अद्याप मला यांचं कुठल्याही प्रकारचं 16 फेब्रुवारी 2024 याचं कुठलंच मला आणखीन त्यांचं निवेदन नाही की बाबा तुमचा अर्ज काय झालं काय नाही. एवढ्या मोठमोठ्या थप्प्या शेतकऱ्याच्या घरामध्ये मालाच्या पण त्याला भाव नाही सर. मातीच्या भावामध्ये माल विकायला लागला. आज रोजी माझ्याकडे रजिस्टर आहे 2014चे खताचे भाव, त्यावेळेचे सोयाबीनचे भाव आणि आजच्या भावामध्ये किती फरक झाला. म्हणजे खता औषधाचे भाव पुढे नाही घेऊन गेले, पण सोयाबीन त्यांच्या जनतेच जागेवर, कापूस जनतेच जागेवर. मालाला भाव कमीत कमी सोयाबीनला 10,000 रुपये, कापसाला 12-13,000 रुपये अशा प्रकारचा भाव पाहिजे.